तुम्ही पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक आहात, या शहराविषयी तुम्हाला काळजी वाटते, या शहराचं भवितव्य कसं असेल हे तुम्ही वारंवार विचारता, तर हा व्हिडिओ जरूर पहा। या शहराच्या पुढच्या 25 वर्षाच्या भवितव्याचा विचार करून जो विकास आराखडा तयार केलेला आहे, त्या विकास आराखड्यावरती हरकती सूचनांची सुनावणी जो अत्यंत महत्त्वाचा भाग असतो ती आजपासून सुरू झालेली आहे। हा विकास आराखडा 15 मे 2025 म्हणजे वर्षापूर्वी जाहीर झाला। त्याच्यावर 60 दिवसाच्या मुदतीत हरकती सूचनांची मुदत होती, ती 14 जुलैला मुदत संपली आणि जवळपास 56,771 इतक्या रेकॉर्ड ब्रेक हरकती या विकास आराखड्यावरती आलेल्या आहेत। म्हणजे हा विकास आराखडा स्क्रॅप करावा अशा लायकीचा आहे, अशा प्रकारच्या त्या हरकती आहेत। शहरातले 4ही आमदार या विषयावरती, या विकास आराखड्यावरती तुटून पडले। विधानसभेत, विधान परिषदेमध्ये सुद्धा हा विकास आराखडा स्क्रॅप करावा, रद्द करावा अशा मागण्या, अशी लक्षवेधी, अशी प्रश्नोत्तरं झालेली आहेत आणि नागरिकांनी ह्या विकास आराखड्यावरती त्या गंभीर हरकती घेतलेल्या आहेत। त्या काय आहेत, कशा आहेत, ह्याच्या संदर्भात आपण तपशीलवार नंतर मी बोलणार आहे। आता फक्त तुम्हाला सांगतो, जर ह्या विकास आराखड्याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल, तुमच्या हरकती सूचना तुम्ही दिल्या असतील, तर त्याची सुनावणी सुरू झालेली आहे। प्रत्येकाला नोटीस पाठवलेली आहे। पुढचे 4 महिने या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे। प्राधिकरणातलं गदिमा नाट्यगृह जे आहे, गदी माडगूळकर नाट्यगृह, त्या नाट्यगृहात ही सुनावणी सुरू आहे। 7 सदस्य आहेत, 4 शासनाचे आणि 3 महापालिकेच्या स्थायी समितीचे। महापालिकेच्या स्थायी समितीचे आपले अभिषेक बारणे चेअरमन, नंतर संदीप कसपटे आणि सारिका गायकवाड हे सदस्य आहेत आणि त्याशिवाय बाकीचे शासन नियुक्त ते सदस्य त्याच्यामध्ये आहेत। पण सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। ही जर वेळ तुम्ही हातातून दवडली तर नंतर कोर्ट कचेरी करण्यात काही अर्थ नाही। या विकास आराखड्यामध्ये रेड झोनचा प्रश्न, पूररेषेचा प्रश्न, रेड झोन मध्ये बोगसगिरी झालेली आहे। भोसरीच्या रेड झोन मध्ये एक हद्द, तिथं सगळं ग्रीन झोन दाखवलाय। तळवडे रुपीनगरच्या रेड झोन मध्ये येलो दाखवलं, तिथं 45 आरक्षण टाकली की जिथं एकही आरक्षण विकसित होऊ शकत नाही। पवना, इंद्रायणी, मुळा 3ही नद्यांच्या पूररेषेच्या बाबतीमध्ये फार मोठा फ्रॉड झालेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षणात आणि बिल्डरच्या जमिनी वगळल्यात। असे अनेक आहेत। जवळपास 15,000 नागरिकांच्या घरावरून रिंग रेल्वेचा प्रकल्प आहे। असे अनेक मोठे मोठे फ्रॉड आहेत ज्यांनी ज्यांनी हरकती घेतल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जे आहे, त्या शेजारी रमैया आंबेडकरांची स्मारकासाठी जागा राखीव होती आहे, परंतु त्या जागेवरती त्यांनी तिथं चक्क पोलीस स्टेशन दाखवलेलं आहे। त्याची पण सुनावणी होणार आहे। त्याचे आता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, ते रद्द केलं। त्याचं रमाई आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन वगैरे झालं, परंतु जी रितसर प्रोसेस आहे याही पुढे आळंदी रस्त्यावरती एका आश्रमाशेजारी कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ते रद्द करण्याचं आश्वासन दिलं, पण ते आरक्षण तिथं अजून कायम आहे। असे अनेक मोठे मोठे फ्रॉड याच्यामध्ये आहेत। जोपर्यंत ह्या हरकत सूचनांची प्रोसेस होत नाही, त्याचा अहवाल वर्षभरामध्ये शासनाला जात नाही, तिथून नंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल। कोणत्या हरकत सूचना स्वीकारल्या याचा अहवाल ज्यावेळेस येईल, नंतर अंतिम आराखडा प्रसिद्ध होईल, त्यावेळेस खरं कायदे समजेल। पण ही वेळ हातातून दवडू नका। तुम्हाला पिंपरी चिंचवडच्या भवितव्याची काळजी वाटत असेल तर ह्या विषयावरती जरूर व्यक्त व्हा। धन्यवाद।